शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण तब्बल 2 वर्षांनी पुन्हा अशा बागेमध्ये आलेलो आहोत जिथे आपण पहिल्यांदा SCT वैदिकच्या माध्यमातून 40 लाख रुपये 600 झाडांमध्ये झालेले आपण बघितले होते, अनुभवले होते। तर आज आपण 2024 मध्ये पुन्हा इथे भेटतोय। 2022 मध्ये आपण त्यांची मुलाखत घेतली होती। हार्वेस्टिंग त्यांचं जवळजवळ संपत आलेलं होतं। त्यांनी नुकतंच नवीन एक लागवड केली आहे। किती झाडं लावली तुम्ही तिथे? फक्त 21 झाडे। फक्त 21 झाडं त्यांनी जवळजवळ ते क्षेत्र माझ्यामध्ये 20-25 गुंठे असेल का? 20-25 गुंठ्यामध्ये फक्त 21 झाडं लावली त्यांनी। हे 25 वर्षाची। 25 वर्षाची झाडं, याची लागवड काय 25 बाय 25 होती। ज्या वर्षी 40 लाख रुपये झाले त्या वर्षी तुमचं सरासरी हार्वेस्टिंग एका झाडावर किती झालं असेल? टनेज किती निघाला असेल? टनेज ते जवळजवळ 90 टन निघाला आपला सगळा। 90 टन माल निघाला। तर 90 टन म्हणजे त्याला जर आपण जर हे केलं तर कॅरेट किती झाले? ते 4,500 क्रेट माल निघाला। आज त्यांचे 1200 कॅरेट हार्वेस्टिंग झालेले, हार्वेस्टिंग चालू आहे। आपण मगाशी पाहिलं। आणि आज त्यांचा जवळजवळ 80% माल झाडावर आहे। 12 चौक 48 जर म्हटलं आपण तर जवळजवळ 5000 कॅरेट आज त्या वर्षी त्यांचं गणित आहे। त्याच्या पुढे जाईल पण आपण 5000 धरूया। SCT वापरण्यापूर्वी आम्ही हिशोब काढला तर 10-12 लाख रुपये व्हायचे। बरोबर आहे ना? 16-17 18 लाख मॅक्झिमम 18 लाख। पण सरासरी किती होते दरवर्षी? 14-15 लाख 14-15 लाख रुपये। म्हणजे तुमचा खर्च तर स्थिरच होता। 4 लाख बिल झाल्यानंतर तुमचं उत्पन्न 10-12-15 लाख, मॅक्झिमम 18 लाखाच्या पुढे कधीच गेलं नाही। किती वर्ष? ते जवळजवळ म्हणजे 20 वर्ष, 20-22 वर्ष। मग तुमचं कमीत कमी 22 लाख रुपये झाले तरी काय वाटतं तुम्हाला? केमिकल मध्ये तुमचे ते बी होत नव्हते। नाही म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये केमिकल पेक्षा जास्त पैसे झाले तुमचे। बरोबर आहे। त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? ते सुरुवातीला असं वाटत होतं गेल्या वर्षी का आंब्यात फिरायला आलं ना का आंबेच नाही आंब्याला असं वाटायचं म्हणजे वाटतच होतं का आता आंब्याला पाणी द्यायचं काय, पाणी वगैरे बंद केलं होतं। सवयच लागली तुम्हाला असं पाहिजे। आणि ते काय दिसत नव्हतं। तुम्ही किती वर्षापासून हार्वेस्टिंगला येता? 7-8 वर्षापासून येता? अरे बापरे। तुम्हाला काय वाटतं बा इथून मागच्या वर्षांचा अनुभव, ह्या वर्षाचा अनुभव? इथून मागच्या पेक्षा आहे ना या वर्षी सर्वात म्हणजे जास्त माल आलेला आहे। सरासरी 50% पण आम्ही पाहिले उघडेच झाड आहे सगळे। कमीच आहे माल, कमी माल आहे, गळ जास्त आहे यावर्षी। गळ जास्त आहे। त्याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर लोकांचं नुकसान वाढलं का कमी झालं? नुकसान झालंच ना, पाऊस झाला, वादळ झालं ना। पण यांच्याकडे नुकसान एवढं दिसत नाही। इथं नुकसान काहीच झालेलं नाही, काहीच झालेलं नाही। त्यांनी जमा केले होते आंबे, त्यांना विचारा किती क्रेट निघाली। आणि बाकीच्या ठिकाणी पसारा पसारा पडलेला ते वादळामध्ये। भाऊ म्हणले हवा झाली, म्हटले वादळ सुटलं होतं तर म्हणलं होतं वादळ, माल आहे का माल किती पडलाय? तर म्हटलं ते पाऊसच चालू होता ना। मग म्हटलं मी थांबा, आता पाऊस उघडला का बघतो। मग ते पाऊस उघडल्यानंतर हे जे लेबर होते ना ते सगळे फिरवले मी सगळ्या प्लॉट मध्ये, तिकडच्या बी आणि इकडच्या बी। इकडे तर काय 2-3-4 किलोच निघाले असतील या 5 प्लॉट मध्ये, आणि तिकडे 2 क्रेट निघाले त्या साईडला। बापरे, तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं का? तिघांना चौघांना ते पूर्ण पावसात इथंच होती। एवढं वादळ झालं तरी माल खाली आला नाही, काय नाही, आश्चर्य वाटणार ना। बाकीच्या आंब्यांमध्ये या आंब्यात खाण्यात काय बरं? रत्नागिरीपेक्षा भारी लागत आहेत आंबे। काय बात करता? कोकणापेक्षा भारी लागत आहे? कोकणापेक्षा भारी लागत। कोकणातल्या लोकांना सांगा ना, सांगा त्यांना सांगा, काय सांगाल त्यांना? कोकणातल्या लोकांना सांगायचं होतं की आमच्या खेडेगावामध्ये पण म्हणजे तुमच्यापेक्षा भारी आंबा पिकवतो, आंबा भारी आमच्याकडे पिकतो। खाऊन पहा आमचा बी, खाऊन पहा आमचा एकदा। वाह, क्या बात, टाळ्या वाजल्या पाहिजे। इथं जाग्यावर कॅरेट भरतात। मजा वाटते पण। मजा बरोबर आहे। म्हणजे लक्ष्मीचा वास असला का सगळ्यांना आनंद होतो, मग मजूर असो नाही तर मालक असो।
आपोआप येऊ शकत नाही ना. बरोबर की नाही? म्हणजे काही लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे का आंबा म्हणजे आपोआप येतं, हे खरं आहे का? नाही नाही, त्याच्यामध्ये वाटवं झालंय ना. आपोआप येतो म्हणजे त्याच्या मागे नुसतं नसते ना, काय ते कमी येणार ना, माल कमी येणार ना. बरोबर आहे की नाही? जेव्हा खर्च जास्त करणार तेव्हा मालच जास्त येणार. पहिले जुने कॅरेट उचलाय किंवा लोकांचे तुम्ही भरलेले कॅरेट उचलता आणि इथले भरलेले कॅरेट उचलता, काय बदल वाटतो? इथे जड लागायचं पाटील, माल वजनदार माल उचलताना हाताला जरा ताकद लागते ना, आणि बाकीच्या ठिकाणी जरा हलकं लागते. किमान किती फरक पडत असेल कॅरेट माग? 2-3 किलोचा फरक पडत असेल ना. एकाच झाडाला कलम केले ते तिकडे ओरिजिनल तिन्ही डेव्हलपमेंट एकदम एक साईड तिन्ही आले. एक तर पलीकडे एक झाड होते की 4 प्रकारचे आंबे त्याचे. हा आंबाला पूर्ण शूटिंग संपेपर्यंत हातात धरून दाखवायचं कोणते. हे पडलेलं झाड आहे का वादळामध्ये? निसर्ग वादळ तसंच ठेवलं आम्ही, केला प्रयत्न. निसर्ग वादळाची आठवण. वादळ सुद्धा ज्याला थांबवू शकलं नाही. बरं बापरे, 500 किलो माल काढलाय. 25 क्रेट. त्यांचं रेकॉर्ड आहे. अजून किती आहे? अजून तरी 15 कॅरेट आहेत. 40 कॅरेट माल. 800 किलो. 27 वर्ष फक्त. 27 ना 25. 25 वर्षे 26 वर्ष झाडावरती 40 कॅरेट माल. काय थापा मारो रेकॉर्ड आहे. बापरे बाप. हा समोर पा पुष्पा किती आला पा. कोकणासारखा आलाय तुझं. सगळे टोटल सगळ्या बाजूने असं हा ना, म्हणजे कोकण सारखा आलाय. हे बा हे बा 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 हे काय? हा हे गुच्छाचे गुच्छ राजापुरीचे तरी 15 क्रेट काढले ते. याचे वरती बघा सर. सीताफळाचं लाईन बघा ना, एक सारखी दिसते कशी. हा कॅनोपी एकदम मस्त आली. बंद आले होते आता मोठे. कांद्याची क्वालिटीची वेगळी म्हणायलाच पाहिजे. सांगायला क्वालिटीची वेगळी. त्यांना सांगायचं तसं खायला घातलं ना तशी क्वालिटी येते. हा कांदे जड किती दागला भरली कांदे. वाव. किती तुम्ही क्षेत्र होतं कांद्याचं यावर्षी? हे 2.25 एकर होतं. अच्छा, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 300 वनांचं ॲव्हरेज भेटलं एकरी. त्यातली आम्ही त्याच्यातली जवळजवळ 80 गुणी विकली. म्हणजे 700 पडलं, 350 पडलं. किती गारवा आहे. केशर मध्ये हरवले राम सर. इतर मिरचीपेक्षा 30% जास्त खपत. काय वैशिष्ट्य काय? लोएस्ट प्राइस मिळाली 50 रुपये किलो. कमीत कमी 85 रुपये किलो. काय वेगळं काय ते काय त्याची क्वालिटी तशी पडून नाही देते ते, लगेच टाकली का उचलतात. काय उचलली मी एवढं? नाही ना, मार्केटला पण असं ना. तिचं एक वैशिष्ट्य आहे, ती खायला आहे ना जास्त तिखट बी नाही, आणि एकदा जर खाली ना तर तीच खाऊशी वाटते मिरची. हे पा आता मिरची कोणती, आंबे कोणते बनवले? हो इकडं सर का इकडं. आता ही मिरची कोणती आणि आंबे कोणते? तुमचे आंबे तिखट व्हायचे बरं का पा. हा नाही तर बातमी यायची पेपरला उद्या. हा मिरचीच्या संगतीत राहून आंबे झाले तिखट. चांगले मस्त एकदम झाड पहा ना, काय सुंदर फ्लश आलाय नवीन फ्लश आहे. हा ना आंबे पहा ना, बापरे केवढे आंबे. पाठीमागा पा, इथं पा.
शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण तब्बल 2 वर्षांनी पुन्हा अशा बागेमध्ये आलेलो आहोत जिथे आपण पहिल्यांदा SCT वैदिकच्या माध्यमातून 40 लाख रुपये 600 झाडांमध्ये झालेले आपण बघितले होते, अनुभवले होते. जवळपास मला वाटतं हे कितवं 4थं वर्ष आहे आपलं. हो 4थं. SCT वैदिकच्या माध्यमातून म्हणजे SCT बरोबर हे 4थं आणि वैदिकच्या माध्यमातून हे 3रं वर्ष आहे. बरोबर आहे ना. मग दुसरं 100% दुसरं आणि तिसरं पहिल्या वर्षी थोडं पार्शल वापरलं होतं आणि त्याच्या आदल्या वर्षी 100% SCT होतं. तर नंदकिशोर पवार आणि त्यांचे चिरंजीव संकेत पवार आज आपल्यासोबत आहेत. त्यांचे दोन्ही बंधू जे आहे ते एक बंधू जे आहे अनिल मोठे ते मुंबईला आहे. आपण त्यांना भेटलेलो आहोत. सीताफळाच्या बागेमध्ये आपली त्यांची भेट झाली होती. आणि 2 नंबरचे बंधू राजेंद्र ते आता बाकीचे काम बघतायत. तर आज आपण 2024 मध्ये पुन्हा इथे भेटतोय. 2022 मध्ये आपण त्यांची मुलाखत घेतली होती. हार्वेस्टिंग त्यांचं जवळजवळ संपत आलेलं होतं. त्यावर्षी म्हणजे 2022 मध्ये साधारणतः 5 लाख रुपये 600 झाडांना त्यांनी खर्च केले होते. आणि त्यावेळेस त्यांची झाडं कशी होती ही त्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की खोडकिडीने त्रस्त होते, झाडं कोलॅप्स होत होते, त्यानंतर वादळाने भरपूर नुकसान झालं होतं आणि कॅनोपी पूर्ण पिवळी असायची. आता त्यांच्याकडे राजापुरी किती झाडं आहे सर आपल्याकडे? 200 राजापुरी सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुमच्याकडे जो केशर आहे तो किती आहे? तो 150 म्हणजे 350 झाले. लंगडा किती आहे? लंगडा 25 झाड आहेत फक्त. आणि उरलेला सगळा हापूस आहे. काही किरकोळ कारकोळ रायवळ पण असते. त्यांनी नुकतंच नवीन एक लागवड केली आहे. किती झाडं लावली तुम्ही तिथे? फक्त 21 झाडे. फक्त 21 झाडं त्यांनी जवळजवळ ती क्षेत्रमान्यामध्ये 20-25 गुंठे असेल का? 20-25 गुंठ्यामध्ये फक्त 21 झाडं लावली त्यांनी. मित्रांनो 33 बाय 33 वर लागवड करणारे प्रोफेशनल शेती करणाऱ्या बागायतदार आंब्याच्या शेतकऱ्यांपैकी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ते पहिले असतील ज्यांनी 33 बाय 33 वर लागवड केली. मी याकरता म्हणतोय की आज स्पर्धा चालली हाय डेन्सिटीची आणि त्यांच्याकडे जी स्पर्धा आहे ती त्यांच्याकडं लो डेन्सिटीची. किती लो तर जवळजवळ 1.5 गुंठ्यामध्ये एक झाड. 1 ते 1.5 गुंठ्यामध्ये 1 गुंठ्यामध्ये एकच झाड. एका गुंठ्यात. तर ते असं म्हणतात की नंतर ते झाडं जशी एकमेकामध्ये मिक्स होतात. आता हे झाड किती वर्ष झाली तुमची? 25 वर्षाची. 25 वर्षाची झाडं. याची लागवड काय रेंज? 25 बाय 25 होती. तर एकंदरीत त्यांच्याकडे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की ह्या 600 झाडांमध्ये अशा प्रकारे प्रतवारी आहे. तर आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर 5 लाख रुपये खर्च करताना ते काय करताय? ते दरवर्षी तुमचे बेसल डोस किती होत आहे? 2 बेसल डोस होत आहे. म्हणजे पूर्ण बहरामध्ये एक रेस्टला आणि एक बहाराला. ओके. 3रा बेसल डोस तुम्ही करत नाही? शक्यतो आतापर्यंत गरज पडली नाही. ओके. गरज नाही पडली तुम्हाला असं वाटतं. ठीक आहे. तर 2 बेसल डोस ते करता. तुमचं साधारणतः 20-25 वर्षाचं झाड आहे. सरासरी झाडं तुमची किती वर्षाची? सरासरी 25 वर्षाची आहे सगळी. 25 वर्ष झाड. तर 25 वर्षाची झाडं आहे. तर त्यांनी ज्या वर्षी 40 लाख रुपये झाले त्या वर्षी तुमचं सरासरी हार्वेस्टिंग एका झाडावर किती झालं असेल? टनेज किती निघाला असेल? टनेज ते जवळजवळ 90 टन निघाला आपला सगळं. 90 टन माल निघाला. तर 90 टन म्हणजे त्याला जर आपण जर हे केलं तर कॅरेट किती झाले? ते 4,500 क्रेट माल निघाला. आज आपण आलोय. आज तारीख आहे या ठिकाणी मला वाटतं 16 तारीख. 16 मे 2024 आज त्यांचे 1200 कॅरेट हार्वेस्टिंग झालेले. हार्वेस्टिंग चालू आहे आपण मगाशी पाहिलं. आणि आज त्यांचा जवळजवळ 80% माल झाडावर आहे. 12 चौक 48 जर म्हटलं आपण तर जवळजवळ 5000 कॅरेट आज त्या वर्षी त्यांचं गणित आहे. त्याच्या पुढे जाईल पण आपण 5000 धरूया. हा जो प्रवास आहे तुमचा 2021 पासून तुम्ही सुरुवात केली तशी 19 पासून सुरुवात केली. 19 पासून. परंतु ती धरसोडपणा होता थोडा सुरुवातीला. सगळेच घाबरतात काही एकदम तुम्ही पण विश्वास नाही ठेवू शकले. तुम्ही नवीन होते आणि आंबा हे रिस्की पीक आहे. दरवर्षी त्याला खर्च मोठा होतो. तुमची त्याच्यापूर्वी SCT वापरण्यापूर्वी आम्ही हिशोब काढला तर 10-12 लाख रुपये व्हायचे. बरोबर आहे ना? 16-17 18 लाख मॅक्झिमम 18 लाख. पण सरासरी किती होते दरवर्षी? 14-15 लाख. 14-15 लाख रुपये. म्हणजे तुमचा खर्च तर स्थिरच होता. 4-5 लाख खर्च तुमचा. 3-4 लाख रुपये. गावात एक किराणा म्हणजे केमिकलचं दुकानदार तुमचं तुम्ही खातेदार होते. तर तुमचं बिल किती व्हायचं?
3.5-4 लाख रुपये व्हायचंच बिल व्हायचंच. हो. म्हणजे तुमचं केमिकलचं बिल 4 लाख आपण जातच होतं. तर 4 लाख बिल झाल्यानंतर तुमचं उत्पन्न 10, 12, 15 लाख मॅक्झिमम 18 लाखाच्या पुढे कधीच गेलं नाही. किती वर्ष? ते जवळजवळ म्हणजे 20 वर्ष, हो, 20-22 वर्ष. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये धाकधूक असायची की हा माल टिकल का नाही. टिकल. तुमचे बंधू ज्यावेळेस आले ते सांगत होते का जोपर्यंत कस्टमरच्या घरात माल जात नाही आणि कस्टमर तो खात नाही तोपर्यंत आम्हाला पैसे नाही येते. जेव्हा कस्टमर खाईल आणि तो म्हणेल हा माल ओके, तेव्हा तो व्यापारी समोर तुम्हाला पेड करतो. बरोबर. म्हणजे आंबा हा रिस्की बिझनेस आहे, व्यापार म्हणजे आंब्याचा व्यापार. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की आंब्याचा बिझनेस जो आहे म्हणजे जे व्यापारी करतात तो रिस्की आहे. जर समजा माल खराब झाला तर पैसे अख्खे बुडतात. तर ती भीती तुम्हाला त्यावेळेस नेहमी असायची, घरचा माल असून सुद्धा. मग तुमचा त्या वर्षी माल लंडनला गेला होता कारण मालाची क्वालिटी तशी होती. बरोबर. माल संपला तरी तुमच्या बंधूंक लोक माल मागत होते. हे खरं आहे का? बरं. मग आता तुम्हाला मागच्या वर्षी जे आहे, मागच्या वर्षी थोडस आपण म्हणूया का थोडंसं रेस्ट पिरियड होता. तर मागच्या वर्षी तुमचे साधारणतः 22 लाख रुपये झाले आणि खर्च तेवढाच तुमचा ठरलेला. आता ह्या वर्षी पुन्हा खर्च 1 लाख रुपये वाढला. तुम्ही वाढला 6 लाख रुपये. 6 लाख रुपये खर्च झाला. कारण ते खर्च 1 लाख रुपये वाढण्याचं कारण त्याचं कारण प्रोनिंग वगैरे केली आम्ही जरा. हा, म्हणजे मजुरीचं कॉस्टिंग वाढलं. अच्छा, मजुरीचं वाढलं. पोषण तेवढंच आहे. हो, पोषण तेवढं. आता मागच्या वर्षी 22 लाख रुपये तुमचे झाले, त्याचं कारण तुमचे क्रेट किती घटले असतील मागच्या वर्षी? ते 1800 क्रेट गेले. ते 1800 क्रेट म्हणजे ते साधारणतः तुमचे डायरेक्ट 40% आले. तर मला असं वाटतंय म्हणजे एकंदरीत माझं ऑब्झर्वेशन, आता यावर्षी तुम्ही 5 वर गेले तो भाग वेगळा, परंतु हा जो मध्ये रेस्ट पिरियड येतो, आता ठीक आहे लोकांच्या रेस्ट पिरियड मध्ये डायरेक्ट घरी बसलेले असतात, काहीच काम नाही राहत, म्हणजे मालच नाही राहत, घरी खायला पाहुण्याला द्यायलाच पुरत नाही. मग तुमचं कमीत कमी 22 लाख रुपये झाले तरी काय वाटतं तुम्हाला? केमिकल मध्ये तुमचे ते बी होत नव्हते. नाही, म्हणजे रेस्ट पिरियड मध्ये केमिकल पेक्षा जास्त पैसे झाले तुमचे. बरोबर. त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? ते सुरुवातीला असं वाटत होतं गेल्या वर्षी का आंब्यात फिरायला आलं ना का आंबेच नाही आंब्याला, असं वाटायचं म्हणजे वाटतच होतं का आता आंब्याला पाणी द्यायचं काय, पाणी वगैरे बंद केलं होतं. सवयच लागली तुम्हाला असं पाहिजे. आणि ते काय दिसत नव्हतं. हापूस मध्ये आपण बसवले बरोबर आहे ना, हापूस मध्ये या करता बसलो का हा नाजूक पीक आहे, याला ब्राह्मणी पीक आहे असं लोक म्हणतात. त्याचं कारण असं का हे नाजूक पीक आहे, कारण याला फार शेवटच्या मिनिटापर्यंत दुःख नाही, बरोबर आहे की नाही. मग याच्यामध्ये आपण इथं बसण्याचं कारण त्या बाजूला तो हापूस आहे, हाय हापूस आहे, हाय हापूस आहे, इकडे पण हापूस आहे पाठीमागं, म्हणजे संपूर्ण सर्कल मध्ये एकसारखा माल आहे, एकसारखा, बरोबर आहे. मग हे पूर्वी तुमचं असं यायचं का? नाही. मग त्याचं कारण मी तुम्हाला सांगायचं की सुरुवातीला तुम्ही केमिकल मधून एकदा मी तुमच्या आलो होतो बघा, तुमचं फ्लावरिंग चालू होतं मागच्या वर्षी, त्याच वर्षी 2022 मध्ये, आणि मी तुम्हाला म्हटलं नाही तुम्ही आता हे बदला आणि तुम्ही वैदिक कर वळा. तो पण तुम्ही थोडं वैदिक घाबरत होते वापरायला. तर मग ते वापरल्यानंतर पूर्ण काय झालं, चित्र बदललं. मग तुमचा आत्मविश्वास वाढला. तर त्याच्यामध्ये जे शेतकरी आहे ते म्हणतील मग मागच्या वर्षी तुमचं कंटिन्यू का नाही झालं. तसा विचार केला तर केमिकलच्या दृष्टीने तुम्ही 7 लाख रुपये ऑलरेडी प्लस मध्ये होते, 7-8 लाख रुपये तुम्ही एक्स्ट्रा कमवले मागच्या वर्षी. पण तरी पण मी नाराज का? कारण तुम्ही माझ्या मते दरवर्षी प्लस मध्ये यायला पाहिजे. मग ते का नाही होत? त्याचं कारण म्हणजे तुमच्या झाडांची भूक फार मोठी, त्यांना कमीत कमी 3 ते 4 डोस पाहिजे. बरोबर. या झाडांना 4 डोस पाहिजे. रेस्ट मध्ये 1, बाहेर धरल्यावर 1, आणि म्हणजे रेस्ट मध्ये सोडताना 1, परत बाहेर धरताना 1, पाणी सोडताना, परत मध्ये तुमचं फ्लावरिंग होतं की नाही त्या दरम्यान 1, आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस साईज होती ना तेव्हा 1. मग तुम्ही जो शेवटचा बेसल डोस 4था तो शिलाजीत देऊ शकता, तो तुम्हाला द्यायची गरज नाही. मग तो एक जर प्रयत्न केला तर झाडामध्ये जो गॅप तयार होतो ना तो नाही होणार. असं आहे. तुम्ही या वर्षी काय काय बेसल डोस दिले, कसे दिले, कधी दिले? या वर्षी आपण जून एंडला कृषी अमृत आणि वैदिकचे RNPH, म्हणजे जून मध्ये पहिला बेसल डोस दिला. किती किलो दिला सगळ्या झाडाला? 15 किलोचा दिला. एकाच झाडाला 15 किलो प्लस RNPH किती? ते एकरी 3 किलो आहे ना. एकरी 3 किलो. तसं ते ग्रॅम मध्येच घेतलं काउंटिंग करून. अच्छा. किती झाड 1 एकरामध्ये? 1 एकरात तसं लमसम 600 झाड. किती एकरात ते? 6-7 एकर आहे सगळं. अच्छा, म्हणजे एकरी साधारणतः 100 झाड आहे. 100 झाड म्हटल्यावर मग एका झाडाला किती येईल? ते 30 का 40 ग्रॅमचं काउंटिंग केलं ना आपण. 40 ग्रॅम माझ्या मते 30 ग्रॅम. हा, माझ्या मते 100 ग्रॅम द्यायला पाहिजे. म्हणजे 50 ते 100 ग्रॅम एका झाडाला एका बेसल डोसला जायला पाहिजे. प्लस त्याच्यामध्ये ना गोअमृत होतं. अच्छा, नाही गोअमृत जरी असलं, आणि गोअमृतचं कार्य
आणि RMPHचं कार्य पूर्ण डिफरंट. गोअमृती तुम्हाला काय मिळणार? सॉइल कंडिशनिंग मिळणार, जीवाणूंचा सपोर्ट मिळणार, मायक्रोब जे आहे त्यांचा सपोर्ट मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेस एलिमेंट्स मिळणार, ट्रेस एलिमेंट सूक्ष्म अन्नद्रव्य. परंतु RNPH जे आहे त्यात तुम्हाला मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट मिळणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही किती वर्षापासून हार्वेस्टिंगला येता? 7-8 वर्षापासून येता. अरे बापरे. तुम्हाला काय वाटतं बा इथून मागच्या वर्षांचा अनुभव, ह्या वर्षाचा अनुभव? इथून मागच्या पेक्षा आहे ना या वर्षी सर्वात म्हणजे जास्त माल आलेला आहे. बरं, क्वालिटी कशी? क्वालिटी एकदम भारी, क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण आहे. हो. तुम्हाला काय वाटतं की आता परिसरामध्ये तुम्ही हार्वेस्टिंग करता म्हणजे काय यांचं करता असं नाही, सगळीकडे करता? सगळीकडे. काय परिस्थिती सध्या सेटिंगची? सेटिंगची म्हणजे सगळ्यात जास्त चांगली परिस्थिती इथे, बाकीच्या ठिकाणी कमी आहे. किती माल लागलाय बाकीच्या ठिकाणी? बाकीच्या ठिकाणी 50% माल आहे. याच्या 50%? हा, याच्या 50% बी डेअरिंग करून. हो. सरासरी 50% पण नाही. आम्ही पाहिले उघडेच झाड आहे सगळे. हा, कमीच आहे माल. कमी माल आहे. गळ जास्त आहे यावर्षी. त्याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर लोकांचं नुकसान वाढलं का कमी झालं? नुकसान झालंच ना, पाऊस झाला, वादळ झालं. झालं ना. पण यांच्याकडे नुकसान एवढं दिसत नाही. इथं नुकसान काहीच झालेलं नाही. काहीच झालेलं नाही. त्यांनी जमा केले होते आंबे, त्यांना विचारा किती क्रेट निघाली. आणि बाकीच्या ठिकाणी पसारा पसारा त्या वादळामध्ये यांनी काही खालून काही का चिकट काही सोडलं का? असं चिटकाय तुम्ही त्यांना विचारलं नाही का? खालून काही असं काही फेविकॉल सारखं काही सोडलं काय खालून? तसं काही नाही. ते हवा झाली ना ती, मला मुंबईवरून फोन, लय वारा झाला का? म्हणलं झाला वारा. म्हणले मग किती पडलेत आंबे? काय म्हणले भाऊ? काय भाऊ म्हणले हवा झाली. म्हटले वारा सुटलं होतं, वादळ सुटलं होतं. तर म्हणलं होतं वादळ. माल आहे का? माल किती पडलाय? तर म्हटलं ते पाऊसच चालू होता ना. मग म्हटलं मी थांबा, आता पाऊस उघडला का बघतो. बर. मग ते पाऊस उघडल्यानंतर हे जे लेबर होते ना ते सगळे फिरवले मी सगळ्या प्लॉट मध्ये, तिकडच्या बी आणि इकडच्या बी. इकडे तर काय 2-3-4 किलो निघाले असतील. बर. या 5 प्लॉट मध्ये आणि तिकडे 2 क्रेट निघाले त्या साईडला. बाप रे. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं का? तिकडनं चौकांना ते पूर्ण पावसात इथंच होती. एवढं वाटायला झालं तरी माल खाली गाळाला नाही, काय नाही. आश्चर्य वाटणार नाही. झाडांना पडला फक्त, बाकी कुठंच नाही. इकडं काहीच नाही. इकडे काहीच नाही. वरही नाही कुठंच. एवढ्या मोठ्या वादळाने जर हे झाड जर हालत नसल तर काहीतरी वेगळं असेल ना. बरं, साईज क्वालिटी एक नंबर आहे. खाला काय कधी एखादं टेस्ट करून? कसं काय टेस्ट कशी? बाकीच्या आंब्यांमध्ये या आंब्यात खाण्यात काय बरं? रत्नागिरीपेक्षा भारी लागत आहेत आंबे. काय बात करता? कोकणापेक्षा भारी लागत आहे? कोकणापेक्षा भारी लागत. कोकणातल्या लोकांना सांगा ना. सांगा त्यांना सांगा. काय सांगाल त्यांना? कोकणातल्या लोकांना सांगायचं होतं की आमच्या खेडेगावामध्ये पण म्हणजे तुमच्यापेक्षा भारी आंबा पिकवतो. आंबा भारी आमच्याकडे पिकतो. खाऊन पहा आमचा बी. खाऊन पहा आमचा एकदा. वाह, क्या बात. टाळ्या वाजल्या पाहिजे. तुम्हाला ते माल खाताना पण, हार्वेस्टिंग करताना पण आनंद येतो, खाताना आनंद मिळतो. आणि एवढा माल पाहिल्यावर तोडताना पण काय वाटतं? समाधान वाटतं. पण समाधान वाटतं ना. वाटतं की नाही? नाही तर मग मालच नाही तो सापडायचा एक झाडाला. ते कसं काय गणित आहे? इथं जागेवर कॅरेट भर आहे. हा, ना. मजा वाटते ना. पण मजा वाटते. बरोबर. म्हणजे लक्ष्मीचा वास असला का सगळ्यांना आनंद होतो. मग मजूर असो नाही तर मालक असो. खरं की नाही? तसंच आहे. म्हणजे तुम्हाला झाड कसं वाटतं? तुम्हाला आता एवढा माल आहे तरी पण झाड स्ट्रेस मध्ये दिसतं का? नाही. बाकीच्या ठिकाणी कशी परिस्थिती? जर माल जास्त असला तर झाड काय होतं? सुकत, खराब होतं, काड्या वाळत्या. बरोबर आहे की नाही? इथं एक सुद्धा फांदी वाळलेली नाहीये. मग तो लंगडा असो नाही तर राजापुरी असो नाही तर हा असो. आता त्यांचा एका प्लॉट मध्ये पाणी साचत लय खाली तिकडं, तो राजापुरीचा आहे ना तो, म्हणून ते थोडस पिवळा झालं. ते दरवर्षी पिवळत राहते ते. पण तरी माल कसा आहे तो? माल खालची मळी हे काय पहा ना. हा बा हे काय लस्टर. हा बघा हातात घ्या. हे खाली लस्टर पहा ना काय खतरनाक. हे पहा. म्हणजे वजन कसं काय हो मालाला? वजन म्हणजे माल धरताना, हातात धरताना असं वाटतो काय ॲव्हरेज चला साईज, पण हातात घेतले हो कसा लागतो? जड लागतो ना. म्हणजे थोडक्यात तुमच्या अनुभवातून वेगळं काहीतरी आहे यांच्याकडं. नक्की ना? मी मालाच्या बाबतीत म्हणतो. मी टेक्नॉलॉजी वेगळं आहे. नाही, ते जे माल त्यांनी पिकवलाय त्या मालामध्ये वेगळी काहीतरी क्वालिटी असं वाटतंय.
ओके चालेल, ठीक आहे. चल, काय सांगाल सर्व जे शेतकरी तुमची बघताय सगळं, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? बाकीच्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे माल नाहीये किंवा अशी क्वालिटी नाहीये, त्यांना असं वाटतं की अशी क्वालिटी येण्यासाठी म्हणजे शक्यच नाही आजच्या काळामध्ये, किंवा यावर्षी वातावरण खराब आहे म्हणून सेटिंग नाहीये, त्यांना काय सांगाल? जर वातावरण खराब असतं तर मी महिन्यावर लागत ना, यांना वेगळं वातावरण दिलं देवानी? नाही सगळीकडे तेच वातावरण. बरोबर आहे ना, मग नेमकी फरक कसा पडला असं? त्यांची खतं वगैरे द्यायची पद्धत, वेळेत देणं, काय देता खालून, सरांनी जशी काळजी घेतली तशी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं. आणि जरा डोक्याने शेती करावी, डोक्याने शेती करावी असं वाटतं. फक्त आपोआप आलं पाहिजे असं नाही अपेक्षा करायची, आपोआप येऊ शकत नाही ना. बरोबर की नाही? म्हणजे काही लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे का आंबा म्हणजे आपोआप येतं, हे खरं आहे का? नाही, त्याच्यामध्ये वाटवं झालंय ना. आपोआप येतं म्हणजे त्याच्या मागे नुसतं नसते ना, काय कमी येणार, माल कमी येणार ना. बरोबर आहे की नाही? जेव्हा खर्च जास्त करणार तेव्हा मालच जास्त येणार. कसं आहे आता मला सांगा, त्या याची बॅटरी आहे, त्या लाईटीवर गाड्या आल्या का नाही, त्या आपोआप चालत्या, बरोबर आहे की नाही? चालत्या का नाही? पण चार्जिंग करायला लागत्या ना, चार्जिंग लागणार, लागतं का नाही? आणि 4-5 वर्षांनी तुम्हाला त्याची काय बदलायची आहे? 10 वर्षांनी बॅटरी बदलायची का नाही? मग 10 वर्षांनी ती बॅटरी परत तुम्हाला 30-40 बॅटरी लागणार आहे ना. फक्त एवढंच आहे का एकदम पेट्रोल भरायचं आहे ती 5 वर्षाचं पेट्रोल कसं भरायचं आहे? एकदम भरायचं आहे ते, एवढाच विषय आहे. बाकी खर्च हा आहेच, तुम्ही या हाताने जावा नाही तर या हाताने जावा, थोडा 19-20 होऊन खर्च आहे. तसं तुम्ही केमिकल शेती करा नाही तर झिरो बजेट करा, किंवा तुम्ही कशीही करा, पावसाच्या पाण्यावर शेती करा, शेवटी ती तुमच्या जमिनीतला तरी कस उतरून घेणारच आहे. काय म्हणते तुमचं? बरोबर आहे की नाही? म्हणजे शेतकऱ्यांनी जर सगळ्यांनी जर अशा प्रकारे यांच्यासारखी काळजी घेतली तर सगळ्यांच्या बागा अशा पिकू शकतात, आहे की नाही? पिकं असं वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं ना? तुम्हाला बी तेवढी चांगली मजुरी मिळेल ना, आहे की नाही? अजून लोकांना मिळेल. जुने कॅरेट उचलाय किंवा लोकांचे तुम्ही भरलेले कॅरेट उचलता आणि इथले भरलेले कॅरेट उचलता, काय बदल वाटतो? पाटील, माल वजनदार, माल उचलताना हाताला जरा ताकद लागते ना, आणि बाकीच्या ठिकाणी हलकं लागते. किमान किती फरक पडत असेल कॅरेट माग? 2-3 किलोचा फरक पडत असेल ना. ही फार मोठी गोष्ट आहे, महत्वाची. बाकीच्यांचा आंबा जर फोडला आणि हा आंबा जर फोडला तर काय फरक पडतो? पाण्यामध्ये रस आणि क्वालिटी मध्ये काय फरक? म्हणजे घट्ट रस आणि पातळ रस असं काही फरक वाटतो का? खाऊन पाहिला असेल ना तुम्ही, याच्यात घट्ट निघतोय आणि आंबटपणाचं प्रमाण कसं आहे? आंबट कमी आहे प्रमाण, आणि बाकी ठिकाणी जास्त आंबट लागतो. ओके, थँक्यू. कोणता आहे? इकडं हापूस, 3 आंबे. हा, माल एकसारखा आला सगळा ना. हो ना, हापूस साईज काय? हा, साईज दिसता याला कलम केलेली गेला का? केशरी. अच्छा, वरती हापूस आणि हा ओरिजिनल जे झाड होतं का ते, एका झाडाला 3 आंबे केशर, एकाच झाडाला कलम केले. ते तिकडे ओरिजिनल होता तो. आणि तिन्ही डेव्हलपमेंट एकदम एकसारखं तिन्ही आले. एक तर पलीकडे एक झाड होते का 4 प्रकारचे आंबे त्याचे. हे तो राजापूर तो खोडत बघ कसं आला पण खोडत. हा तगडापुरी दिसतो, तगडापुरी. हा आंबाला पूर्ण शूटिंग संपतो, हातात जाऊन दाखवायचं कोणते. त्याच्या पुढे हापूस काढ दिसतो, बघायचा का? दिसते त्याच्या पुढे हापूस काढ दिसतो. स्पीकर सर नाही खावर जरा आणि अशा शेवटपर्यंत आज धरायचा. किती किलो? 800 ग्रामच्या वर. जास्त 1 किलो पर्यंत दंड काय करायचा? हा, जोडले येऊ लय जोडे, लय जोडे. पण सर त्यांच्यापेक्षा आपली सिस्टीम वेगळी आहे खताची. हा, डायरेक्ट हे घेतली चर मारलं. हा, आणि त्याच्याच नाही आपण ह्याच्यामध्ये का डबल हे बघ माला माल वादळी पाऊस झाला ना एवढा. इकून 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 बघ.
हे बघ. सगळे झाड टॉप, माल टॉप, बेसल टॉप, टिप टॉप. तेच ना. हे बघ हा हा, रिकाम्या जागा भरा नाही, रिकाम्या जागाच नाही तर भरा कुठून. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा तुम्ही. असा पिकलेला हापूस हे नाही का, राजापुरी नाही का? जरा थोडे कच्चे काढायला लागतात ना. ते पान आहे का भाऊ? खाली बस मग कळत. स्ट्रोक नाही ना खाली. सीट मध्ये अरे स्ट्रोक नाही, स्ट्रोक कमी होतो गबाळामुळे. जमिनीची जी वाफ होती ना टाकल्यावर ती जागेवर स्टॉप होती. हे पडलेलं झाड आहे का वादळामध्ये? निसर्ग वादळ. निसर्ग वादळ तसंच ठेवलं आम्ही, केला प्रयत्न. निसर्ग वादळाची आठवण. वादळ सुद्धा ज्याला थांबवू शकलं नाही. हा, ते वादळ झालं ना त्या वर्षी 30 क्रेट माल होता ह्याच्यामुळे काल आणलं ते 30 क्रेट. आणि 30 क्रेट पूर्ण ओपन होतं ना, हवा आली. तुमच्याकडं सगळ्या झाडांची फळांची कॅनोपी सारखी. हा, किती आलाय पहा बरं. काढून गेला हो का ना? म्हणजे सगळं 50% गेलं. चालता येत नव्हतं त्याच्यातून. हा, प्लॉट मध्ये असं फिरता येत नव्हतं. सगळ्या झाडांची आपण काढले इकडे माझ्या मागं मारता ना. हॅलो, तिथून संकट समोर, तिथून समोर आहे का? हे बघा काय खाऊ घालतो तुम्ही याला? कृषी अमृत. हां, RNPHK. RNPHK. बरं, अजून शिलाजी दिलं बघा. दिलं का? आत्ता दिलं, हे 10 दिवसापूर्वी दिलं. हे पाच तुमची दिला का? इथे दाबदेर कार्यक्रम चालू आहे. पडला ना? दोन आणलं काय? ही झाड आहे 25-25 माल. अरे बापरे, 500 किलो माल काढला. अजून माल होते. 500 किलो माल काढलाय. 25 क्रेट. 25 क्रेट त्यांचं रेकॉर्ड आहे. अजून किती आहे? अजून तरी 15 कॅरेट आहेत. 40 किलो 40 कॅरेट माल. 800 किलो. 27 वर्ष फक्त 27 ना 25. 25 वर्ष 26 वर्ष झाडावरती 40 क्रेट माल. काय थापा मार रेकॉर्ड आहे. हे आंब्यांचे काढ आहे सगळ्या. आंबे आलेले काढे निम्मे रिकामे गेले. निम्मे शिल्लक आहे. तो माल पहा आणि हे तो माल पहा सगळा. आणि याचा माल किती काढलाय म्हणे? याचा तरी 15 क्रेट काढला असतो. याचा इकडे पहा तुम्हाला असं आहे. तेव्हा इथपर्यंत पहा. हे बघ त्याच्या मागे पहा मागे. बापरे बाप, ठीक आहे का? अगर क्वालिटी खतरनाक आहे माल. राजापुरीचा पाव तुमचा पावडा विक्रमच जावे. हा समोर पहा. हा पुष्पा किती आला पहा. कोकणासारखा आलाय तुझं. हा, सगळे टोटल सगळ्या बाजूने असं आहे. हा ना, म्हणजे कोकण सारखा आलाय. हे तर पहा, हे पहा. बा 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 बा, हे काय? हा, हे गुच्छाचे गुच्छ राजापुरीचे तरी 15 क्रेट काढले ते. याचे वरती बघा सर, 300 किलो माल काढले. ते डायरेक्ट केशासारखा आलाय तो. त्या फळाचं लाईन बघा ना, एक सारखी दिसते. हा, कॅनोपी एकदम मस्त आली. हे 25 पिशवी असते. 1200 किलो. हे जवळजवळ 600 पिशवी सगळे. 600 गोण्या. 30 सगळा कांदा एकसारखा आहे. सगळा एकदम लाल भंगर आहे. काय वापरलंय विचारायचं?
नाही आता ते काय विचारायचं काय वापरतोय म्हणलं कशाला विचारायचं. या कांद्याला काही भेवत नाही ना. क्वालिटी नितीन बोलाई आमचे बंधू आले होते आता मोठे त्या दिवशी. कांद्याची क्वालिटीची वेगळी म्हणायलाच पाहिजे. जे सांगायला ते क्वालिटीची वेगळी त्यांना सांगायचं तसं खायला घातलं ना तशी क्वालिटी येते. हा कांदे जड किती दगडामध्ये कांदे. वाव किती तुम्ही क्षेत्र होतं कांद्याच्या यावर्षी? हे 2.25 एकर होतं. अच्छा म्हणजे जवळजवळ तुम्हाला 300 वळांचं ॲव्हरेज भेटलं. हो एकरी वळण चिडून त्यातली आम्ही त्याच्यातली जवळजवळ 80 गुणी विकली. म्हणजे 700 पडलं 350 पडलं. म्हणजे 350 गुणांच्या आसपास तुम्हाला ॲव्हरेज पडलं एकरी. हां बरी काम नाही वरून अशी क्वालिटी किती दिवस जाऊन यार. रावरीला हां तिकडून 15 झाडं आणली. दांडगे लिंबू जांभळ आणि पेरू इथं लावून टाकली. वा चांगले लोक पोरांना ना पैसे कमवत होते. तुम्ही जा पोरांना झाडं कमवून देऊ राहिले. हे इथं लावली ती आत्ताच दांडगे लिंबू तिथं लावली काही जांभळ. हे कुठली ती गारवा आहे. केशर मध्ये हरवले राम सर. वर पण कमाले सगळीकडं. पट्टी पण काय कर खरंच पट्टी बघा सौंदर्य काय का सौंदर्य. इतर मिरचीपेक्षा 30% जास्त खपत. हा काय वैशिष्ट्य काय? लोएस्ट प्राइस मिळाली 50 रुपये किलो. कमीत कमी 85. हायस्ट 85 रुपये किलो. काय वेगळं काय ते काय त्याची क्वालिटी तशी पडून नाही देते ते लगेच टाकली का उचलतात. हे काय उचलली मी एवढं नाही ना मार्केटला पण असं ना. तिचं एक वैशिष्ट्य आहे ती खायला आहे ना जास्त तिखट बी नाही आणि एकदा जर खाली ना तर तीच खाऊशी वाटते मिरची. आमच्या इथं हॉटेलवाला आहे तो माझ्याकडून प्रत्येक तोड्याला नेतो 5-5 किलो. बर हॉटेलमध्ये तीच मिरची. हा काय काय टाकलं त्याला बेसलला RNPH कृषी अमृत मायक्रो चार्जर आहे. हा त्याच्यानंतर ड्रिंचिंग झाले आणि ह्या मिरचीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी 74 आहे. हा आता मी बरंच नर्सरीवाल्यांना विचारलं तर ते बोलले गुडघ्याच्या वरती जात नाही हाईट. आता ही जशी आता या साईडला काय झालं थोडं जसं जसं पुढे जाईल तशी पार छातीपर्यंत गेली मिरची. काय म्हणतो मिरची भरपूर झाली तिला. आता सगळं काय छातीपर्यंत ही काय कसं आहे ना ही काय इथून आहे ना इकडे जरा ओढलेलं वावर आहे पण पुढे गेलं ना ते कोपरा पुढे या त्या 2 नंबर याच्यापासून चांगले तुला पानच नाही नुसतं मिरची आहे. दुसरा फ्लॅश निघाला या. हे पा आता मिरची कोणती आंबे कोणते बनवून हो इकडं सर का इकडं. आता ही मिरची कोणती आणि आंबे कोणते? तुमचे आंबे तिखट व्हायचे बरं का पा. हा नाही तर बातमी यायची पेपरला उद्या. हा मिरचीच्या संगतीत राहून आंबे झाले तिखट. चांगले मस्त एकदम झाड पहा ना काय सुंदर. फ्लश आलाय नवीन फ्लॅश आहे. हा ना आंबे पहा ना बापरे केवढे आंबे. पाठीमागा पा इथं पा मला 800 किलो माल निघाला. रायवळी याला 800 किलो. 800 किलो हे बघ आम्ही केशरलाच घालतो त्याला घालत नाही असं नाही. सगळ्यांना करो मजा करो.